28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर जिल्ह्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन। पालघर जिल्ह्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या ऐतिहासिक स्पर्धेमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। सापरोंडे कोंडले रोड येथे रंगणाऱ्या या शर्यतीत तब्बल 450 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत। ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम असलेल्या या बैलगाडा शर्यतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। वेग, ताकद आणि कौशल्याचा थरार अनुभवण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे। बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण क्रीडेला चालना मिळत असून युवकांमध्येही पारंपरिक खेळांविषयी आकर्षण वाढताना दिसत आहे। आयोजकांकडून स्पर्धेसाठी विशेष तयारी करण्यात आली असून सुरक्षेची देखील योग्य काळजी घेण्यात आली आहे। ही शर्यत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक ठरणार असून बैलगाडा प्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आहोत मोहट्याचे पडा सापरोंडे या ठिकाणी बैलगाडी शर्यत खेळ या ठिकाणी खेळला जाणार आहे। आणि यासाठी जवळजवळ आयोजकांच्या म्हणण्यानुसार 450 स्पर्धक हे सहभाग घेणार आहेत। आणि पालघरमध्ये हा पहिल्यांदाच हा खेळ इथे खेळला जाणार आहे। याच्या अगोदर ठाणे, रायगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा खेळ खेळला जातो आणि पालघर वासियांसाठी मोठी पर्वणीच आहे। आणि अनेक शेतकऱ्यांना येथील जे आयोजक आहेत त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्यावा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा। आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलाय। महाराष्ट्र दिन 1 तारखेला असताना 3 तारखेला आम्ही 10 फेऱ्याचं मैदान, म्हणजे जो पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आता पहिल्यांदाच मैदान होतो यो पालघर मध्ये। आता आज तुम्ही बघितलं असेल तर जे असोसिएशन आहे की ठाणे, रायगड आणि पालघर, तर पालघर मध्ये कधीच कुठल्या बिंदोडच्या पण स्पर्धा होत नाही आणि 10 फेऱ्याच्याही कधी स्पर्धा होत नाही। आणि हा नियोजन आम्ही जो आयोजित केलाय जो शासनाचे सर्व नियम आणि शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। या स्पर्धेत बघितलं असेल तर आम्ही जवळजवळ 850 फुटाचं हे मैदान केलंय आणि जवळजवळ 15 एकरपेक्षा अधिक जमीन बैलगाडा आणि प्रेक्षकांना उभे राहण्यासाठी पार्किंग स्पेशल ठेवलेले आहे। आणि मैदानात एकदम म्हणजे असं मैदान कुठंच मिळणार नाही, कारण मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदानात जातो की मैदान सुरू असताना डोळ्याला चष्मा लावल्याशिवाय मैदान आपण बघू शकत नाही, अशी परिस्थिती असताना आजचं मैदान बघितलं तर पालघर जिल्ह्यात खरोखर प्रत्येक शेतकऱ्यांनी जो शेतकरी सांगेल का असं मैदान आम्हाला कुठं पाहायला मिळालं नाही, प्रत्येक शेतकरी या जिल्ह्याच्या मैदानाचं नाव काढेल। कशा प्रकारे जे नियम असेल, हा 10 फेऱ्यांचा मैदान आहे, म्हणजे एका बैलगाडी मालकाला बैलांना 3 वेळा पळायला लागणार आहे। जो 3 वेळा पळेल 10 फेऱ्यात त्याचा तिसऱ्या फेऱ्यात जो 1 नंबरला पळेल त्याला 1 नंबरचा बक्षीस, त्या तिसऱ्या फेऱ्यात 2 नंबर त्याला 2 नंबरचा, अशा पद्धतीने एकूण 8 ते 9 बक्षिसं आमची आहेत। आणि काही पैशा स्वरूपात आहे त्याची फक्त एक सर्वसामान्य फी ठेवले 1500 रुपये, नाहीतर अनेक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात तिथे 3-3 हजार 5-5 हजार अशा पद्धतीची फी असते। आम्ही आपल्या पालघर जिल्हा हा एकदम ट्रायबल एरिया आहे, गरीब शेतकऱ्यांना आणि बैल मालकांना या स्पर्धेत सहभागी होता आला पाहिजे, म्हणून अतिशय कमी या स्पर्धेत आम्ही अमाऊंट ठेवलेले 1500 रुपयात इथं स्पर्धक सहभागी होतो। पालघर जिल्ह्यातील आणि ठाणा जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांना आणि बैलगाडी मालकांना विनंती करून आपण जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी व्हावा व या स्पर्धेची शोभा वाढवावी। दिनानिमित्त ही स्पर्धा होत्यात आणि या स्पर्धेचं खरोखर नाव झालं पाहिजे आणि पालघर जिल्ह्यातील आमचे जे गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी आहेत यांना या स्पर्धेची ओढ लागली पाहिजे आणि शेतकरी या बैलांकडे आला पाहिजे आणि त्याच्यातून त्याचं उत्पन्न वाढू शकतो। आज तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल 25 ते 50 लाख आणि 1-1 कोटीपर्यंत बैलाची किंमत आहे। जर असा व्यवसाय कोणी केला, शासन एका बाजूने सर्वांना सांगतो गाई पालन करा, शेळी पालन करा, कोंबडी पालन करा, मी आव्हान करीन आपल्या माध्यमातून तुम्ही खिलार गायीचं पालन करा आणि त्याच्यातून चांगल्या जातीचे बैलाचं उत्पन्न घ्या, का त्याच्याने तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा होईल आणि शेतकऱ्याची कुठेतरी चांगल्या पद्धतीने दिवस येतील। आणि आज बघितलं असेल महाराष्ट्रात जेव्हा हे सरकार आलं नरेंद्र मोदींच्या अस्तित्वात, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रात जे सरकार आलं त्याच्यानंतर 20 वर्षापूर्वी जी बंदी होती ती आज बंदी उठल्यानंतर
शासनाचे जे नियम सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिलेत त्याप्रमाणे शेतकरी आज प्रामाणिक वागतो आणि या स्पर्धा संपूर्ण अखंड महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सोनूताई मुंबईकर आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आपल्या भागात एक चांगलं मैदान घ्यायचं आहे, तर आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा आम्हाला सहभाग मिळेल का किंवा सर्व शेतकरी आमच्या बरोबर राहतील का मैदान घेताना. तर हे मैदान आम्ही सोनूताईंनी सांगितल्याप्रमाणे या भागातील कुडूस, कोंडला, दिंकरपाडा, मोठ्याचा पाडा, मांगाटणे, सापरोंडे, लखमापूर या सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून या मैदानाचं आयोजन केलंय आणि हे मैदान अतिशय सुंदर नियोजन करून दिलंय. हे ठिकाण सापरोंडा मांगाटणे ग्रामपंचायत मध्ये आहे. कुडूस कोंडला रोड आणि रोड लगतच हे ठिकाण आहे. सगळे बैलगाडी मालकाने याचा लोकेशन दिला जाईल, या ठिकाणी योग्यरित्याने पोहोचला जाईल आणि त्याच्यावर सगळ्यांचे मोबाईल नंबर असतील. ज्यांना याच्यात सहभागी व्हायचं त्यांनी योग्य वेळी, आणि ही स्पर्धा सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत होणार आहे. दुपारच्या उन्हाच्या टाइम मध्ये 3 तास स्पर्धा आम्ही बंद ठेवणार आहे. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अर्जुन जानू गिरीश पाटील आहे. उद्या आमचं नियोजन इथे होणार आहे, तर तुम्हाला प्राइस पाहिजे असेल तर प्राइस किती आहे? 2 लाख प्राइस आहे. एवढं काय मागला वेळा नाही, तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन 3,000 लाख 20,000 लाख असे आहे तिकडे वायबी जाऊन. आणि जर तुम्हाला आमच्या वेळेला पळायचं असेल तर साधा सुद्धा बैल नको, आम्हाला एकदम पावरवाला बैल पाहिजे. #रामाखी